हा दारू कुठं विचारतोय, दारू कुठं भेटेल? आम्हाला तरी काय माहिती दारू कुठं भेटेल, आम्ही थोडी ना पितो. असं आपण मटेरियल लोड केलेलं आहे आणि काहीच मटेरियल बाहेर नाही आलेलं आहे. हे बॉक्स आहे. तर मित्रांनो, जसं की कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं, आपण मटेरियल लोड करून आलो होतो आणि आज आपल्याला जायचंय जेजुरीला. नंतर जायचंय मित्रांनो. पहिला आपल्याला जायचंय वाकडच्या मॉलला. 3 बॉक्स द्यायचे आहेत आणि चिंचवडच्या एल्ट्रो मॉलला 4 बॉक्स द्यायचे. तर ते 4 बॉक्स दिले की मग आपल्याला जायचंय जेजुरीला. आणि मामाचे पण आपण 2 बॉक्स आणलेले आहेत. तर मामा आपल्याला हडपसरमध्ये भेटन जाता जेजुरीला जाताना. तर जेजुरीला जास्त लांब जायचं नाही, मी तुम्हाला हे सांगितलं, पण जास्त लांब नाही जायचं, 70 किलोमीटरच जायचं आहे जेजुरी. काही एवढं टेन्शन नाही. तर चला आपण पहिले हे 2 काम आवरू, चिंचवडच्या मॉलचं आणि वाकडच्या मॉलचं, मग तुम्हाला भेटू. तर मित्रांनो, आपण आलोय डांगे चौकात मित्रांनो. तर चला पटकन वाकडच्या मॉलला पोचू. वाकडच्या मॉलला पोचल्यानंतर आपल्याला परत चिंचवडच्या पण मॉलला जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे जेजुरीला. चला इकडचे काम पटपट आवरू, म्हणजे तिकडे जायला होईल आणि तिकडून लवकर यायला होईल घरी. चला तर पटकन वाकडला पोचू. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे वाकडच्या बॅक साईडच्या साईडला. चला इथं 3 बॉक्स फेकू पटकन आणि जाऊ इथनं. हे 3 बॉक्स आहेत आपले इकडं माथाडीची सगळीकडे भरलेली आपण. चला वाईल तर आपला जाऊ, हे खाली करू आणि पोचू चिंचवडला. मित्रांनो, कस्टमर अजून आलेलं नाही, 5-10 मिनिटात येतो म्हणलं. चला त्याची वाट बघू. तर आपण आलोय मित्रांनो आदित्य बिर्ला समोर. आणि आदित्य बिर्ला समोर आलोय आपण. 11:30 वाजले. तिथं चिंचवडच्या मॉलला 11 वाजेपर्यंतच मटेरियल घेतात. मला नाही वाटत घेतील म्हणून. बघू, घेतला तर घेतला, नाही तर जाऊ रिटर्न घेऊन. पहिलं जेजुरीच्या खाली करू. कारण की काय मित्रांनो, या कस्टमरनी मला आहे ना 10:15चा टाइम सांगितला. वाकडवाल्याने 10:15ला येतो म्हणला. मी त्यानुसार घरातून निघालो आणि हा आलाय भाऊ 11 वाजता. आता काय बोलायचं, इथं मला वाजले 11:30. आता बघू, इथं 4च बॉक्स आहेत, घेतले तर घेतले, नाही तर जाऊ आपण रिटर्न घेऊन. नाही जाऊ आपण डायरेक्ट याला जेजुरीला. आपण आलेलो आहे इकडं. आपण हडपसर पास केलेलं आहे आणि आपण आलोय सासवडच्या घाटाची इकडं. आलाय आपल्यासोबत सोनू. सोनू म्हणजे आपला भाऊ येतो, त्याचं नाव आहे जेकब ठोंबरे. तो सध्या अनुरागशी बोलत आहे. माझे मित्र अनुरागशी बोलत आहे मी सध्याला. आणि मी माझ्यासोबत माझा भाऊ संदेश तिजोरे. तर मित्रांनो, आपण आलोय सासवडच्या घाटात. आपल्याला जायचंय जेजुरीला. तर चला पटकन आपण पोहोचू. तुला नाही माहिती. हॅलो हॅलो, मम्मी आली का? तू कुठे? अरे जमान होत बरं काय, रोड पाय मोडल बघ. मोड काय म्हणून माझं थोडं मोडणार आहे, तुझं मोडणार आहे. आधी मोडलेलं, आधी 3 लाख रुपये घालवलं. हा दारू कुठं गावात. तर बघू शकता मित्रांनो, असे लोक येतात आमच्याकडे. दारू विचारायला येत असतात. दारू विचारायला आलाय कुठं, मला पण नाही माहिती कुठं भेट. अरे काय कुशाला दारू विचारायला आलाय? आम्ही इकडे थांबलो होतो वडापाव खायला. त्याला सांग दारू दुकान कुठे तिथे जायचं. अरे लय अवघड बाबा. 1 सेकंड, ठीक आहे. हा माणूस येतो, तो आम्हाला विचारतोय दारू कुठं भेटेल. आम्हाला तरी काय माहिती दारू कुठं भेटेल, आम्ही थोडी ना पितो. त्याला देशी दारू पाहिजे असत. आम्ही गाडी विडी खाली करून इकडे वडापाव खायला थांबलो होतो सासवडच्या वर. दारू विचारायला आलाय. तर मित्रांनो, आम्ही आलो येरड्यात. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, याला लय झोप आहे, लय म्हणजे लय झोप आहे याला. त्याचे डोळे बघा लाल लाल झाले. तसलं नको दाखवू म्हणतोय. लय झोप आहे याला. असा 5 मिनिटं जरी वाचलं तरी आज झोपतो. आम्ही आलोय होलकर ब्रिजवर. यारड्यात आलोय होलकर ब्रिजवर.
काय म्हणतो? मला काय नाही माहिती. मला यांनी माझी सुट्टी खराब करून टाकली. सकाळपासून मला नेले तिकडे, पूर्ण दिवस खराब करून टाकलाय माझा. घरात बसून काय करणार होतो? घरात बसून मी अंडी घालणार होतो, पण आता ती अंडी पण कॅन्सल झाली. अंडी कॅन्सल झाली. यांनी मला पूर्णपणे दिवसभर वैतागून सोडले. यांनी लय वैताग दिलाय मला सकाळपासून. मला यांनी जेजुरीला वैताग दिलाय. म्हणलं 2 तासात येऊ, संध्याकाळचे 8 वाजले तरी अजून घरी आणलं नाही. गेलोच कितीला होतो आपण? 3ला गेलो होतो. घरी मला सकाळी 7ला घ्यायला आला होता. सकाळी 7ला कधी आलो? संध्याकाळचे 8 वाजले, रात्री झाली. सकाळी कधी आलो होतो मी तुला घ्यायला? सकाळी नव्हतं आलो. वैताग दिलाय दिवसभर मला. जाऊ द्या, लोक आपल्या तोंडाकडे बघतील. जाऊ आपण. बघून द्या तोंडाकडे. लोकांना तर तेच काम आहे. लोकांना तेच काम आहे. आमच्या गाडीला काहीतरी झालंय. आमच्या गाडीला काही झालंय. थांबा जरा. काही नाही झालं. काय तुम्ही नाही इथंच थांबा, आम्ही आलो. नंबर प्लेट पडली असणार. तर ना आपल्या गाडीची पडली इकडे नंबर प्लेट. इथं आल्यावरच नंबर प्लेट पडते. मला काय कळत नाही. मागच्या वेळेस पण 2दा पडली, यावेळेस एकदा पडली. ही 3री वेळ आहे. आणि ह्याच जागेवर आल्यावर पडते. या होलकर ब्रिज उतरल्यावर नंबर प्लेट इथून निघालो. आमची नंबर प्लेट पडली होती. या कारागिरीने आमच्या नंबर प्लेट नीट केली. नंबर प्लेट पडली होती. आम्ही दगडाने ठोकून परत नीट केलेली आहे. आणि आमची गाडी परत चालू झालेली आहे. नाही, अजून नाही झाली. हे बघा, आता आमची गाडी चालू होती. हे बघा, बसलं स्टार्टर. आता हा आतमध्ये बसलं, गाडीमध्ये बसलं का काय मला काही समजणार नाही. पण व्हिडिओ चालू केल्यावर तुझी झोप उडाली का रे? का लाईट चालू केल्यावर? हे बघ मित्रा, मला झोप येत नाही. याला लय झोप लय लय म्हणजे लय. अरे हा गाडी चालवता चालवता झोपला होता. मला मी गाडी चालवायला लागलो तर त्याला पण गाडी येते. तो पण भारी. गाडी येते. मला गाडी शिकवली संदेशनी. आपण त्याला गाडी शिकवली होती. सांगवीत राहिलो होतो तेव्हा. प्रॉपरली शिकला आता तो. सासवडला आपण जाताना घाटातली गाडी चालवत होतो. जाताना त्यांनी चालवली. मी हडपसर पार केला आणि त्या हातात दिली होती. गाडी मीच चालवलेली आहे. आता ह्याला गाडी मी चालवलेली आहे. जाऊ द्या, चला पोहोचू आपण घरी. आता आम्ही घरी पोहोचत आहे. खूप ट्रॅफिक आहे. आता आम्हाला जायला. आणि या ट्रॅफिकने एक येड पावलंय. आणि त्यात गरमीने एक वैताग आलाय. खूप वैतागलोय आम्ही. आणि सर्वात जास्त वैताग दिला ह्या संदेशनी मला. जाऊ दे. सर्वात जास्त वैताग दिला संदेशनी मला. दिवसभर माझा दिवस खराब करून टाकलाय. सॅटर्डे माझा खराब करून टाकलाय संदेशनी. याला शनिवार रविवार सुट्टी असते. सध्या याची नाईट चालू आहे. नाईट चालू आहे. डे कधी चालू आहे? ते मी सांगेल तेव्हा चालू होते. त्याला डे सध्या तर नाईट चालू आहे. सध्या मला नाईट चालू आहे आणि ह्याला डे चालू आहे. संदेशला डे चालू आहे, मला नाईट चालू आहे. म्हणून डेला तू माझ्यासाठी येतला, नाईटला मी तुझ्या संग येत आहे. काय म्हणतो? हो, बरोबर आहे. हे बघा, लोक आमच्याकडे कसे बघतात. लोक आमच्याकडे कसं वाटतं? आमच्याकडे टाकामाका बघतात. आम्हाला पण तेच पाहिजे नाही. आणि आम्हाला पण तेच पाहिजे. संदेशला पण तेच पाहिजे. आमची इच्छा आमच्याकडे पोरींनी बघावं, माणसांनी. लेफ्ट 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 असं तू इकडनं जायचं म्हणतो का? हां, लाकडीतनं गेला असतो ना. इकडनं कशाला? तुला त्याच्याची भेट करून दिली असती. तेजस अवसरवर अँटिक पीस. अवसरवर फॅमिली अँटिक पीस. जाऊ दे, चला आपण जाऊ घरी. मित्रांनो, आपण कामाविमावरून आलेलो आहे घरी. आणि मित्रांनो, या ब्लॉगला आपण इथे सेंड करू. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.